गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्रीरामचंद्राय नमः। मनमोहना गुणधामा, करुणार्णव मन विश्रामा, तुझ लागी देता उपमा, नसे काही त्रैलोकी। पांडुरंगा करो प्रथम अनुमान दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासतुका। कथेचं अनुसंधान काय चाललंय आपलं माहिती आहे की रामरावणाचा युद्ध संपलेला आहे आणि सगळे दोष जळून निघून जाण्यासाठी प्रभू रामचंद्राने अश्वमेध यज्ञ मांडलेला आहे। स्वतः यज्ञाजवळ कंकण बांधून प्रभू रामचंद्र बसलेले आहेत आणि यज्ञाचा घोडा त्या ठिकाणी सोडलेला आहे। जे जे राजे शरण येतील त्यांना बरोबर घ्यायचं आणि जे राजे युद्धाला तयार होतील त्यांना युद्धात जिंकायचं। अशा प्रकारे आता जवळजवळ 4 राजे झाले, 3 झाले, हा 4था राजा आहे आजचा। आणि अशा प्रकारे या घोड्याच्या पाठीमागं शत्रुघ्न आहे, भरताचा मुलगा पांडुरंग आहे आणि शत्रुघ्न सैन्य। अशा प्रकारे घोड्याचं रक्षण करत हे सगळे निघाले आहेत। अशा आपली कथा या ठिकाणी चालू आहे आणि ही जी कथा आहे यूट्यूबवर घेतलेली आहे, इथून पुण्याच्या माणसाचं बघायला मिळते। बारशे लोक बघतायत, बरेच लोक भेटते, तुमचं रामाने मी ऐकतो बरं का, नाही का? आता गावात जरी कोणी ऐकत असते तर जे त्या मोबाईलवर बसतात, टी व्ही पाहतात, त्याला ते प्रत्यक्ष पाहायला मिळते। अशी कथा, गोड कथा या ठिकाणी चालू आहे। हरी लावण यांनी सुंदर उपक्रम या ठिकाणी ठेवला आहे की आपल्याला कुठेही पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, बार्शीमध्ये हा कार्यक्रम त्याला कधीही पाहायला मिळतो। असा कार्यक्रम सगळ्यांना पाहायला मिळतो। अशा प्रकारे सांगू पुढं जरी मानावे परिसा परी, तरी तो लोहाचे सुवर्ण करी, तव दर्शने प्राप्त निर्धारी, तुझे रूप होतसे। अरे देवा, म्हणजे तुझं रूप कसं आहे म्हणजे ज्याप्रमाणे परिसर तसं लोखंडाला आलं तर त्या सोनं होतं, तसं देवामुळे तुमचं जर दर्शन केलं तर त्या जीवाचं कल्याण होतं। एवढं यांचं महात्म्य आहे, देवाचं महात्म्य हे कळणार आहे। आणि म्हणून त्याप्रमाणे पडसाद झाल्यानंतर लोखंडाचं सुरू होतं, त्याप्रमाणे प्रभू रामचं दर्शन होतं। जरी म्हणावा सहस्त्र करा, तरी तू असे अति प्रखर, तू शांत सदा निर्विकार, अससी प्रिय कर सर्व। अरे निर्गुण निराकार परमात्मा आहे, परंतु हजारो हात आहेत, हजारो मुख आहेत, असा हा परमात्मा पुढे आहे। अनंत अवतार घेतली भक्ता कारणे, करवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे। अनंत अवतार घेतले, जेवढे सूर्याचे किरण आहेत तेवढे अवतार आहेत त्याचे देवाचे, नाही का? आणि हा अवतारात राहायचं कुठे? अवतारात राहायचं तो उभा विठेवरी। असा हा परमात्मा पडलेला आहे, जो निर्गुण निराकार आहे, तोच पांडुरंग आहे, तोच प्रभू रामचंद्र आहे। अशा प्रकारे ग्रंथकर सांगतात। जरी म्हणावा त्रिनंदन, तरी तो सर्वदा नसे समान, तू अविनाशी परिपूर्ण, सर्व काळ सारिखा। आजही आपल्या दत्तात्रय दर्शन करतात, दत्तात्रय त्रिगुणामध्ये प्रकट आहे, नाही का? असा हा गुरु दत्तात्रय तिघाचं रूप आहे, ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्यातच हा प्रभू रामचंद्राचं एक रूप आहे, विष्णू भगवंत आहे। अशा प्रकारे या ठिकाणी दत्तात्रयाबद्दल बोलू लागले। अनेक उपमा योजिता, कोठेची नसे तव साम्यता, म्हणून तुझची योग्यता, जाणून स्वस्थ राहे। देवामध्ये तुझी कोणाशी तुलना करता येत नाही। का करता येत नाही? तू सर्वश्रेष्ठ आहे, सर्व गुण संपन्न आहे। असा प्रकार परमात्मा आहे, निर्गुण निराकार आहे, परंतु प्रत्येकाच्या त्या ठिकाणी भक्ताच्या हाकेला धावून येतो, असा तो परमात्मा आहे। अशा प्रकारे त्या देवाबद्दल सांगतात। परिवर्णावे तुझे गुण, आईसे इच्छितसे माझे मन, तरी तू कृपा करुण बुद्धी देई दया। अरे देवा, म्हणजे मला बुद्धी दे, नाही का? मी तुझंही किती गुण वर्णन करू शकलो नाही का? तुझे गुण अपार आहे, त्या एवढं माझी ताकद मी करू शकत नाही, तरी सुद्धा माझ्यावर कृपा करावी। अशा प्रकारे ग्रंथकर्ते परमात्म्याला बोलतात। मी अल्पमती पामर, म्हणून विनवितो वारंवार,
तव गुणाचा पार न जाणती ब्रह्मादी आता या पर. ग्रंथ करते स्वतः बोलतात देवा तुझा करता आहे गुण संपन्न असा आहे तुझं वर्णन मी करू शकत नाही मी पामर आहे मी कसं आहे पामर आहे म्हणजे आत्मबुद्धी आहे तरी सुद्धा मी तुझ्या तुझ्या चरणावर मी घडून मी वर्णन करतो आहे असे आणि मला बुद्धी द्यावी देवाला विनंती करतात की मला हे ग्रंथ लिहायला कारण ज्याने ग्रंथ लिहिला ते ग्रंथ करते किंवा ज्याने ग्रंथ सांगितला ते म्हणतात तेव्हा मी आत्मबुद्धी आहे आणि म्हणून मला बुद्धी द्यावी अशा प्रकारे परमेश्वराला प्रार्थना केली मी अल्पमती पामर आकाश अंत न जाणती परिपक्षी यथाशक्ती उडती तैसाच मी अल्पमती शक्तीहीन असे पै. आम्ही शक्तीनं आहे निर्बुद्ध आहे पण तुझ्या कृपेमुळे मला सगळी बुद्धी प्राप्त होते तू करता करत आहे तुझा आशीर्वाद असेल तुझा हस्त माझ्या मस्तकावर असेल तर माझं पाऊल होईल अशा प्रकारे ग्रंथ करते परमेश्वराकडे बोलतात अपार गुण न वर्णवती परिवर्णिन यथाशक्ती हेही तव कृपे रघुपती घडेल निश्चिती मी हे जाणे. प्रभू रामचंद्रा म्हणले तुझी जर कृपा माझ्यावर झाली तर काही सर्व काही घडेल पण तुझी कृपा झाली पाहिजे तुझी कृपा झाल्यामुळे मी ग्रंथ लिहू शकतो ग्रंथ वाचू शकतो नाही का ग्रंथ सांगू शकतो पण तुझी कृपा माझ्यावर झाली पाहिजे अशा प्रकारे ग्रंथ करते प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र बोलतात मागील अध्यायी कथा अनुसंधान रत्नग्रीव विमानी बैसुना चौघस विष्णू लोका गमन करिता झाला साक्षेप. आता मागच्या अध्यायामध्ये आपण काय ऐकलं म्हणजे नाही का कोण राजा तो रत्नगिरी रत्नगिरी नावाचा राजा आपल्या कुटुंबासह त्याचं कल्याण झालेलं आहे कारण का त्याने ते बिरगिरी पर्वतावर त्याने आरोहण केलेलं आहे त्या ठिकाणी त्या असलेल्या त्या समुद्रामध्ये म्हणजे आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये स्नानही केलेलं आहे आणि त्याचं पावन झालं आहे त्याला प्रत्यक्ष विष्णू भगवंताचा साडेग्राम त्याचा स्पर्श झाला आणि तो पावन झाला आणि अशा प्रकारे तो पावन झाला पुण्यवान झाला आणि त्याला घेऊन जायला विमान आले चौघही पती पत्नी आणि 2 मुलं आहे की नाही अशा प्रकारे चौघांचाही उद्धार त्या ठिकाणी झाला म्हणतात. हे कथानक ऐकून शत्रुघ्ने केले पर्वती गमन श्री विष्णूचे करोनी दर्शन अश्वामागे आता निघाला. हा शत्रुघ्न आहे शत्रुघ्न ही कथा सुमंतीने सांगितलेली आहे आता ही कथा संपली आता शत्रुघ्न काय पुढच्या मार्गाला लागले आहे घोडा चाललेला आहे पुढं आणि हे घोड्याच्या पाठीमागे शत्रू चाललेत एक कथा आहे का त्याने सांगितलेली आहे आणि ती कथा ऐकून पुढच्या मार्गाला लागलेली आहे म्हणजे अशा प्रकारे घोड्याच्या पाठीमागे जो चालला शत्रुघ्न तो आता पुढच्या राज्यामध्ये निघून आला म्हणतात. तैसेची सकळ ही वीर पाठी धावती सत्वर आता पुढे कथा सविस्तर श्रवण करा श्रोते हो. श्रोते मंडळी ऐका काय ऐकायचं आता हा घोडा पुढच्या नगरात चाललेला आहे आतापर्यंत बरेच राजे सरळ आले कुठल्याही राजे युद्ध झालेलं नाही पण आता मध्ये या ठिकाणी हा राजा जो आहे तो जरा मला वाटतं अशित असावा अडपट असावा त्याला ते युद्धाला तयार झाला अशी गोड कथा आहे आणि म्हणूनच आता पुढच्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल की जो राजा आहे कोण राजा तो त्याचं नाव अजून आलं नाही तर तो राजा घोडा अडवतो आणि अडवल्यानंतर त्याचं आणि शत्रुघ्नाचं युद्ध होतं ती गोड कथा आपल्याला ऐकायची म्हणतात पुढं की तुकिया माझी अरण्याता मृगय करिता सैन्य समवेता दमन नामे राजसूत आलासे ते स्थानी. ज्यावेळेस हा घोडा त्या नगरामध्ये पुढे झाला तेवढं काय म्हणजे दमनसूत नावाचा दमन राजकुमार दमनसूत राजाचा मुलगा सूत म्हणजे मुलगा आणि अशा प्रकारे तो काही कारणासाठी जंगलामध्ये आलेला आहे आणि ज्यावेळेस तो जंगलामध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्याला काय पुढं दिसलं ते आता पुढं सांगतील. तेने अवलोकिला श्याम कर्ण आसे मस्तकी पत्रिका लेखन मग आज्ञेपी दूता लागून धरावया आश्वादे. दमन नावाचा राजा आहे तो त्या ठिकाणी जंगलात जात असताना त्याला ते घोडा आलेला दिसला आणि म्हणजे कोणाचा घोडा आहे काय बघा म्हणजे लगेच आपलं काही सैन्य होतं त्याचा एक प्रधानजी घेतला आणि त्याला सांगितलं अरे ती घोडा कोणाचा आहे काय प्रकार बघ काय घोड्याच्या डोक्यावर येणं बघ
अशा प्रकारच्या दमन नावाच्या राजानं आपल्या सेनापतीला पाठवले. आज्ञाय कोणी सत्वर धाविनले तयाचे वीर मग धरुणी आश्वा समोर आणीला जाना ते काळे. अशा प्रकारे धावले गेले, बघितलं आणि पाठीवर त्याच्या डोक्यावर पाठीला होती, त्या पाठीवर काय लिहिलं हे वाचलं. सगळं सैन्य धावले. काय प्रकारे बघण्यासाठी लोक धाव तिथपर्यंत गेले म्हणतात. उभा केला दमना समोर पाहुणी आश्चर्य वाटले अपार मग पत्रिका उकलवणी सत्वर वाचिली पै तयाने. दमन नावाचा राजा आहे, त्याचं सैन्य धावत त्या घोड्यापर्यंत गेलेलं आहे. घोडा धरलेला आहे आणि राजासमोर उभा केलेला आहे आणि सांगितलं वाचामध्ये काय पाठीवर लिहिलं ते. आता त्यानं वाचन केलेलं आहे. आता वाचन केलं पुढे काय म्हणतं बघा. अयोध्या नगरी दशरथ वीर तयाचा जो का ज्येष्ठ कुमार श्रीरामचंद्र नामे महाधीरा तेने अयोध्येचा राजा दशरथ राजा, त्याचा मुलगा पूर्ण रामचंद्र मोठा मुलगा, आणि त्याने काय केलं म्हणजे यज्ञ आरंभ केला आहे आणि त्यानेच या ठिकाणी हा घोडा पाठवला आहे. अशा प्रकारे त्या घोड्याच्या मस्तकावर जे पाठी लावली त्या पाठीवर झालेल्या म्हणतात. सामर्थ्य असेल जया अंगी तेने अश्व धरावा वेगी युद्ध करुणी अश्वा लागी शत्रुघ्न वीरा सोडविला. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की बाबा जर सामर्थ्य असेल तर तो घोडा धरावा, नाहीतर शरण तरी यावं. दोन्ही पैकी एक करा, शरण तरी या किंवा घोडा धरा. आणि जर घोडा धरलं तर तुम्हाला ते युद्ध करावं लागेल, शत्रुघ्नाबरोबर युद्ध करावं लागेल. शत्रुघ्न सैन्य आहे. तेव्हा अशा प्रकारे त्या पाठीवर लिहिलं होतं. त्या प्रकारे वाचलं. दमन नावाचा राजा ऐकतो. पुढे काय करता बोला. पाणी घेऊ. आईस पत्रिकेचा अभिप्राय जयासी नसे बळ पूर्ण तेने न धरावा श्याम कर्ण शत्रुघ्नासी येऊन शरण सहाय्य आणि अशा प्रकारे त्या करावे. पाठीवर लिहिलं होतं बरं का. ज्यांच्याकडे सामर्थ्य नसेल त्याने घोडा धरू नये, त्याने शत्रूला शरण यावं. आणि जर सामर्थ्य असेल तर युद्धाला तयार व्हावं. म्हणजे अशा प्रकारे त्या पाठीवर लिहिलं होतं. कोणाचा घोडा होता? प्रभू रामचंद्राचा घोडा होता. कशाला यज्ञाला सोडलेला आहे. आणि अशा प्रकारे त्या पाठीवर लिहिलं. आता दमन राजा काय करतो ऐका. आईसा पत्रिकेचा अभिप्राय वाचोनी सुबाहूचा तनया म्हणे हाची जगी काय थोडासे पराक्रम. सुभाऊ नावाचा राजा आहे, त्याचा मुलगा, आणि त्याने ऐकलं दमन नावाचा पण आहे आतापर्यंत. आणि त्याने कसं ऐकले, काय ऐकले, काय त्या घोड्याच्या डोक्यावर पाठी लिहिली, त्या पाठीवर काय लिहिलं ते वाचलं. आता हा राजा काय करतो हे आपण पुढे ऐकायचं. चला. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राध्याय नमः. तेने अवलोकिला श्याम कर्ण असे मस्तकी पत्रिका लेखन मग आज्ञापी दूता लागून धरावया आश्वा ते. समोर घ्या. कथेचं अनुसंधान कथेचं अनुसंधान दमन नावाचा राजकुमार आहे, सुबाहू नावाचा राजा आहे आणि त्याचा असणारा मुलगा दमन. त्यानं ते असणारा घोडा पाहिलेला आहे, पकडलेला आहे आणि पकडल्याबरोबर घोड्याच्या पत्रिकावरचा अभिप्राय त्यानं वाचला आणि वाचल्याबरोबर त्याच्या मनात काय विचार आला. आज्ञा ऐकून सत्वर धावी नेले तयाचे वीर मग हरून अश्ववर आणि राजान ते काळी. आणि त्या राजाने सांगितलं जावा म्हणले धरा घोडा. कोणाचा का असं आपलं काम आहे घोडा पकडायचं. येतं का? पकडा म्हणले कोणाचं बी असू दे, बघू पुढच्या पुढे काय व्हायचंय ते. म्हणून त्याच्या सांगण्यावरनं त्याचे सैनिक धावले, घोडा पकडला शत्रुघ्नाचा रामचंद्राचा आणि त्या दमनाच्या पुढे आणून उभा केला. उभा केला दमन समोर पाहून आश्चर्य वाटले अपार मग पत्रिका उकलून सत्वर वाचली पय तयाने. आणि मग घोडा पुढे आणल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटलं. श्यामकर्ण घोडा होता, सुंदर होता. मग डोक्यात घोड्याच्या डोक्यावरती पत्रिका लिहिलेली होती आणि ती पत्रिका दमन वाचू लागला. अयोध्या नगरी दशरथ वीर तयाचा जो को ज्येष्ठ कुमार रामचंद्र नावे महारण धीर
तेने यशवास्व सोडिला. आणि त्या घोड्याच्या मस्तकावरती लिहिलेलं होतं अयोध्येचा राजा दशरथ. त्या दशरथाचा मोठा मुलगा श्रीराम. आणि श्रीराम कसा आहे, रणरंग धीर असा असणारा राम. आणि त्या रामचंद्राने यज्ञ केलेला आहे आणि त्याच्यासाठी पृथ्वी जिंकण्यासाठी घोडा सोडलेला आहे असं पत्रिकेचा मतितार्थ त्यानं वाचला. सामर्थ सरजया अंगी तेने अश्वथ राम वेगी. युद्ध करून अश्वलागी शत्रुघ्न वीर सोडविल. आणि त्या असणाऱ्या घोड्याच्या मस्तकावरती लिहिलेलं होतं ज्याच्या अंगामध्ये बळ आहे, रामचंद्राबरोबर युद्ध करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्यानं घोडा पकडावा. आणि जर नसेल पकडायचा, जर घोडा पकडला तर शत्रुघ्न पाठीमागे आहे, त्या शत्रुघ्नाबरोबर युद्ध करून त्याला जिंकावं लागेल. आणि जर शत्रुघ्नाच्या सैन्याला भीती वाटत असेल सैन्याची तर काय करा, जयासीन से बळ पूर्ण तेने न धरावा श्याम कर्ण. शत्रुघ्नासी येऊन शरण सहाय्य करावे कार्यासी. ज्याच्या अंगामध्ये बळ नाही, ज्याच्या अंगामध्ये सामर्थ्य नाही त्यानं घोडा पकडायचा नाही, त्यानं शत्रुघ्नाला शरण यायचं आणि राम कार्याला सहाय्य करावं असं घोड्याच्या मस्तकावर लिहिलेली पत्रिका दमन वाचू लागला. ऐसा पत्रिकेचा अभिप्राय वाचून सुभाहू तनय. म्हणे हाच जगी काय थोर असे पराक्रमी. आणि ती पत्रिका वाचल्याबरोबर दमनाने विचार केला, जगामध्ये हाच पुरुषार्थ आहे काय? आम्ही काय क्षत्रिय नाहोत का? पृथ्वी काय निक्षत्रिय झाले का? अरे ह्याच्याकडे किती बळ आहे ते युद्धामध्ये कळेलच. काय सामर्थ्य याच्याकडं असं तो दमन स्वतःच्या मनाला बोलू लागला. सर्व पृथ्वी झाली निक्षत्री ऐसे मानून लिहेल पत्री. तरी याचा अभिमान समरी पावा हेची योग्य असे. दमनाने विचार केला, सगळे पृथ्वी निक्षत्रिय झाली असं समजून असं मानून त्यांनी घोड्याच्या मस्तकावरती लिहिलंय. याचा अर्थ यांना अहंकार आहे, अभिमान आहे. आता यांचा अभिमान सगळा नष्ट करू असा विचार त्या दमनाने केला. तो शत्रुघ्न म्हणज काय बाण छेदिन तयाचा काय. सकळ वीर हाय हाय करणे लागेल समरंगणी. दमनाने विचार केला, घोडा तर पकडलाय, आता त्या शत्रुघ्ना बरोबर युद्ध करू. शत्रुघ्न म्हणजे काय आहे असा? काय लय मोठा योद्धा आहे काय? बघू म्हणले ते शत्रुघ्नाकडे. त्याचं असणारं शरीर सगळं बाणाने खिळून टाकू, सगळं सैन्य महागारी पळवून लावू असा विचार करू लागला. कुस्ती पळसाचा तैसा देह करीन तयाचा. हा तेने सकळ अभिमानाचा झळेल फुगारा रंगणी. जसं पळसाचं झाड फुललेलं असावं, लाल भडक दिसावं, तसं त्या शत्रुघ्नाची काया म्हणजे शरीर करून टाकीलं. आणि तसं शरीर करून रक्तांकित करून त्याला असणारं मूर्छित पाडेल, जिंकेल असा विचार करू लागला. जे तयाचे युद्धासती माझा पराक्रम अवलोकेती. तेने तयाचा अभिमान भ्रांती उडेल निश्चित आताची. आणि दमनाने विचार केला, ते शत्रुघ्नाच्या बरोबर जे सैन्य आहे ते सैन्य बघेल माझा पराक्रम किती आहे. माझं बळ बघितल्या बरोबर शत्रुघ्नावरचा जो विश्वास आहे, बळ आहे, भ्रांती आहे ती सगळी संपेल असं बोलू लागला. ऐसे करून भाषण मग सेनापती ते पाहून मनेन पातळ शत्रुघ्न तोवरी सैन्य सिद्ध करी. आणि लगेच दमनानं आपल्या सगळ्या सैन्याला सांगितलं, घोडा पकडून ठेवा आणि ती शत्रुघ्न लांब आहे, ती शत्रुघ्न जवळ येण्याच्या आधी आपली सगळी सैन्याची नियोजन करा, आखणी करा, शत्रुघ्न बरोबर युद्ध करून जिंकायचंय. दमन सांगू लागला. ऐशी आज्ञा ऐकोनी सिद्ध करी सेने लागूनी. चतुरंग ढळगे होऊनी उभा ठाकरा धरणापुढे. आणि तो असताना दमन त्यानं आपल्या सेनापतीला आज्ञा दिली. त्याने सगळ्या सैन्याची आखणी केली, नियोजन केलं आणि दमन पुढे येऊन उभा राहिला. नारायण वाद्य वाजती शंखनाद घोष होती. तेने धर धरा लिखिती आणि नभ धुन मध्ये नाना प्रकार
प्रकारचे वाद्य वाजू लागलेलं आहे, आकाशामध्ये ध्वनी जाऊ लागलेला आहे आणि अशा प्रकारचे रणवाद्याची गर्जना होऊ लागले. काय झाले इतक्यात श्यामकर्ण नाशी शोधित वीर येती गर्जना करीत तव अश्वबंधन अवलोकन. इकडे शत्रुघ्नाच्या सैन्याने विचार केला घोडा काय झाला म्हणले, घोडा दिसत नाहीये. घोडा कुठे गेला घोड्याच्या पाठीमागे येऊन पाहिलं तर घोड्याला बंधन दिसलेलं, घोड्याला कोणीतरी पकडलंय आणि युद्धासाठी सैन्य समोर शत्रुघ्नाच्या सैन्याने पाहिलं. मनाचे सकळ सैन्य सिद्ध आसे युद्ध लागून ऐसे प्रताप आग्रे अवलोकून सेवका लागे आज्ञा पिरे. दमनाचं सगळं सैन्य युद्धासाठी तयार आहे. शत्रुघ्नाच्या सैन्यामध्ये प्रतापाग्य नावाचा योद्धाही सेनापती आहे. आणि त्यानं ते पाहिल्याबरोबर आपल्या सेनापतीला एक आज्ञा देतो. काय? वारवासे कवने धरीला तया शोधिने बोधी वहिला न ऐके तरी प्राणांत आला तया लागी सत्यची. प्रतापाग्यानं आपल्या सेनापतीला सांगितलं जा जन घोडा पकडलेला आहे त्याला एकदा समजावून सांग, व्यवस्थित शिष्टाई कर. बाबा पकडला असलं तरी सोडून दे आणि जर त्यानं ऐकलं नाही मग त्याच्या मरणाची वेळ जवळ आले असं प्रतापाग्य म्हणू लागला. आज्ञावंतोनी सेवक पातळे दमना जवळीक म्हणती अश्व धरून देख रामद्वेष का करीता. आणि प्रतापाग्याचं सेवक त्याचं बोलणं ऐकून दमनाच्या जवळ गेला आणि दमनाला सांगू लागला रामचंद्राच्या यज्ञाचा घोडा आहे आणि तू का पकडलाय, रामचंद्राबरोबर द्वेष का करायला सांगा. जो का समर्थ अळगराना तयाच सामर्थ तुम्ही नेना जया पुढे समर अंगणा माझी नटिके कोणीही. त्या सेवकाने सांगितलं दमनाला अरे समरधीर राम आहे आणि त्या रामचंद्राच्या पुढे आजपर्यंत कोणी टिकलोच नाही आणि तुम्ही कसं त्या रामाबरोबर युद्ध करून जिंकणार आहोत असं तो बोलू लागला. तयाचा बंधू शत्रुघ्न तैसाच आसे संपन्न तुम्हाला युद्ध कंदन करुण जर करील. आणि त्या सेवकानं दमनाला सांगितलं तो रामचंद्राचा भाऊ आहे, रामाकडे जेवढी ताकद आहे तेवढी शत्रुघ्नाकडे आहे, कारण ते भाऊ आहे. त्यामुळे शत्रुघ्न तुम्हाला ऐकणार नाही. जर जिवंत राहायचं असेल तर पकडलेला घोडा सोडून द्या आणि शत्रुघ्नाला शरण या. जय रामसी मनमत दहन इंद्रादी देव येते शरण दया पडे तुम्ही अभिमान व्यर्थ कास या धरितासा. अरे तो राम काही सर्वसामान्य नाही. ज्या रामाचं भजन महादेव करतात, ब्रह्मदेव इंद्रदेव ज्यांना शरण येतात असं असणारा तो राम आहे, प्रतापाची राशी आहे. आणि त्या रामचंद्राचा घोडा का पकडला असं सेवक दमन राजपुत्राला बोलू लागला. ऐसे सेवक बोलती ऐकून मनाची ती क्रोध येऊन निघुती ताडी वागवाने तयाते. अशा पद्धतीने तो सेवक बोलल्यानंतर ना दमनाला राग आला आणि राग आल्याबरोबर वाघबाणानं शब्दामध्ये काय म्हणतो. अश्वम्या धडीला पाही समरवीन प्राप्त नोहे रक्षक वीरा लागी बाहे युद्ध सिद्ध मी असे. दमनानं त्या सेवकाला सांगितलं जाऊन तुझ्या राजाला सांग मी घोडा पकडला काय, सोडून द्यायला पकडला काय. आता युद्ध केल्याशिवाय घोडा महागारी भेटणार नाही आणि मी दमन ह्या युद्धासाठी तयार आहे असं जाऊन तुझ्या राजाला सांगा असं तो बोलू लागला. सर्वरी मी असं जिवंत तव अश्वन होय प्राप्त तरी 60 वर्ष शत्रुघ्ना प्रत मम वचन श्रुत करा. दमनाने त्या सेवकाला सांगितलं जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत घोडा माघारी देणार नाही. हात निरोप जाऊन तुमच्या शत्रुघ्नाला सांगा असं तो दमन बोलू लागला. ऐसे ऐकून भाषण सेवक परतले तोरे करून प्रताप आग्र्यासी करुणी वंदन शत्रुवचन निवेदिती. आणि मग ते सेवक त्याचं बोलणं ऐकलंय माघारी आले आणि प्रताप भाग्य ही राजा आहे. त्या राजाने सेवक पाठवले होते, शत्रुघ्न सोबतीला होता तो आणि त्यानं जाऊन प्रतापाग्याला ही सगळं कथन केलं. त्याला राग आला. काय म्हणतो. हे महावीरा वृत्तांत ऐके तयाचे मरण आले देखे
जल्पना करीत आपुल्या मुखे दमन नामा राजपुत्र. आणि त्यावेळेस बोलू लागलं ती सैन्य प्रतापात गेला. हे असणार दमन त्याचं मरण जवळ आलेलं आहे आणि मरण जवळ आल्यामुळे ही बोलू लागलेलं आहे. त्याचं नाव दमन आहे, राजाचा मुलगा आहे असं सेवक सांगतात. तर यातन लावी उशीर दाखवी तयासी यमपूर. रामदेशी कळसाचार तयासी शिक्षा योग्य पै. आणि त्यावेळेस सेवक सांगू लागले प्रतापात गेला, आता उशीर लावायचा नाही. त्या असणाऱ्या दमनाला यमाची नगरी दाखवा म्हणले. रामचंद्राचा द्वेष करतोय, रामाचा घोडा पकडला म्हणजे वैर करण्याचा प्रयत्न करतोय. जे जे रामाचे वैर आहेत त्यांना यमाचा पाहुणा प्राणी होय, मग त्यांना यमाचं नगर दाखवावं लागेल असं सेवक बोलतात. ऐकून सेवकाचे वचन क्रोध आला प्रतापाला लागून. द्विज पंक्तीने आदर चावून म्हणे सैन्याशी सिद्ध व्हावे. सेवकाचं बोलणं ऐकलं प्रताप गेला, राग आला, दात कर 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 चावू लागला घोट आणि सेवकाला आज्ञा देऊ लागला. आपुला कण करत सिद्ध करून तया माझी शस्त्र घालून. मग धनुष्यबाण हस्ती घेऊन आरुडाला रथावरी. आणि तो प्रतापागी आपलं शस्त्र धनुष्यबाण हातामध्ये घेतला, रथावरती बसला, युद्धाला निघाला. चमत्कार करून धनुष्यासी निघाला जावया समरभूमीसी. चतुरंग दळभार पाठीसी जाय वेगे ते धमा. आणि तो रथावरती चढला. रथावर चढल्याबरोबर युद्धासाठी निघालेल्या दमन राजपुत्राबरोबर अनेक सैन्य सोबतीला घेतला. काय करतो? अनेक शस्त्री करून शोभेल तेव्हा वीरदान. नक्षत्रा माझी रोहिणी रमण तैसा प्रताप आग्र्य शोभला. आकाशामध्ये चांदणे असावे आणि त्या चांदण्यामध्ये चंद्र शोभिवंत दिसावा, तसं सगळ्या सैन्यामध्ये प्रतापाग्य दिसू लागला. शंखवाज भीती भयानक भेरी दुदुंबी सकळीक. रणवाद्याच्या नादे लोक भयभीत होती. शंख वाद्य वाजवू लागलं, त्यांना आवाज आकाशामध्ये दुमदुमून गेला. दोन्हीकडचं सैन्य आवाजानं भिवू लागला. घोष ऐकून या दमन सकळ सैन्यासह वर्तमान. युद्धासी सिद्ध होऊन धावला जाण. ह्या प्रतापाग्याचा आवाज रणकल्लोळ ऐकला. दमन आपल्या सगळ्या सैन्य सहित त्याच्या बरोबर युद्धासाठी तयार झाला. समरभूमीत जाऊन आवेश चढला उभया लागून. हाना तोडा ऐसे शब्द करून बोभाती वीर सकळ. आणि दोन्ही सैन्याचं आहे. प्रतापाग्याचं सैन्य म्हणजे शत्रुघ्नाचं सैन्य, दमनाचं सैन्य एकमेकांमध्ये मिसळलं. द्वंद्व युद्ध सुरू झालं. द्वंद्व युद्ध करीती सकाळ पायदळा पायदळ. गजावरी गज प्रबळ येऊन या पडताती. पायदळावरती पायदळ, हातीदळ, घोडेदळ, रथदळ असं द्वंद्व युद्ध एकमेकांमध्ये सुरू झालं. वाजीवरी वाजी लोटती रथाची रथ भिडती. लता प्रहार मुष्टीघात करीती मल्लवीर परस्परे. जे पदाते आहेत मल्ल आहेत ते बुक्कीचा मुष्टीचा प्रहार करू लागला. घोडेदळावरती घोडेदळ सुरू झालं. प्रताप आग्रे आपण द्वंद्व युद्ध करणे अवलोकन. मग अत्यंत कोपाते पाहून म्हणे कोठे राजपुत्र. प्रतापाग्यानं पाहिलं द्वंद्व युद्ध त्या सैन्याचं आणि ह्या सैन्याचं सुरू झालंय. मुख्य राजाच्यानं घोडा पकडलाय, तो दमन कुठं आहे शोधू लागला. सुतासी मग बोलत अरे शत्रू आमुचे दळ संवारित. तरी सत्वरी रथा प्रत चालवी आता परदळी. आणि ते असणाऱ्या दूताला तो सारथ्याला म्हणू लागला, ती दमन आमच्या सैन्याला मारायला लागले, मग कुठं आहे त्या दमनाकडे रथ चालावा असं प्रतापाग्य सांगू लागला. शत्रूचे चंदनाशी चंदन भिडवी आता त्वरे करून. कैसा असे राजनंदन करू अवलोकन तया ते. सेवकाला त्यानं आज्ञा दिली, जा म्हणले आपला रथ घेऊन चल. जिथं ते असणारा शत्रू आहे आपला दमन, त्या दमनाच्या रथाच्या पुढे माझा रथ घेऊन चल. कसा आहे ती राजकुमार डोळ्यानं बघू दे. सुते ऐकून ऐसे भाषण रथ हा किला पवना समान. दमनाचे सनिध येऊन
राय पाहिले तयाते लगेच ते असणाऱ्या दूतानं जे काय रथ चालवणार होता सारं त्यानं ऐकल्याबरोबर रथ वाऱ्याच्या वेगानं चालवला, दमनाच्या पुढे नेऊन उभा केला. दमनानं आणि प्रतापाग्यनं एकमेकाला पाहिलं. धनुष्यासी करून चमत्कार म्हणे ऐके रे किशोर, त्वलिने करून वारुसाचार, धरीला ऐसा मन वाटे. प्रतापाग्य पुढे ती दमन लेकरू दिसत होतं महाराज, राजकुमार होत. त्याने सांगितलं, हे बघ तुला माहित नाही, कळत नाही, अज्ञानानं तू घोडा पकडलेला आहे म्हणून सोडून दे असं प्रतापाग्य म्हणू लागला. तरी सोडून दे त्वरिसी हित कारण बोधित तुझसी, इतके आसून मानसी अभिमान जरी धरशील. प्रतापाग्याने सांगितलं, जाऊ दे मुली, सोडून दे, तू अज्ञान आहे, तुझ्या हिताचं सांगतोय, कल्याणासाठी सांगतोय, हे घोडा पकडलेला सोडून दे. असं ऐकल्याबरोबर दमनाला राग आला. अयोध्यपतीच्या पराक्रमासी तू काहीच नेनसी, म्हणून सांगत तुझसी करी विचार मना माझी. प्रतापाग्यानं दमनाला सांगितलं, माहित नाही का तुला रामायण, रामचंद्राचा प्रताप तुला नाही का माहिती म्हणले. अरे एवढा पराक्रम रामाचा असताना सुद्धा त्यांचा घोडा का पकडलाय, सोडून दे. जयाच्या भ्रकुटी संकेत करून जयाशी पावेल त्रिभुवन, ऐसा जकार नंदन तयाच्या आज्ञे पातलो मी. आणि प्रतापाग्याने सांगितलं, रामाची आज्ञा आहे, जन जन घोडा पकडलाय त्याला मारायचं. मग रामचंद्राची आज्ञा आहे, त्याला नुसते भ्रुकुटी जरी फिरवले तरी ब्रह्मांडाच्या उतरंडी ढासळतील एवढं सामर्थ्य ज्याच्या भुवयामध्ये आहे, असा असणारा राम आहे. आणि त्या रामाच्या आज्ञेवर मी आलोय. प्रतापाग्य सांगू लागला, कराव्या स्वाचे रक्षण हेसी असे मज कारण, करी अश्व सोडून प्राणरक्षण करी आज बालक. हे बाळका लेकरा म्हणले, हे बघ रामचंद्राची आज्ञा आहे की घोड्याचं संरक्षण करावं आणि ते मी करणार आहे, त्यामुळे पकडलेला घोडा सोडून दे. प्रतापाग्य सांगू लागला, तुझशी युद्ध करावया मी पातलो समर ठाया, परी तू बालक म्हणून या मम हस्त न चाले. प्रतापाग्याने सांगितलं, तुझ्या बरोबर युद्धच करायला आलोय मी, पण तू लेकरू आहे, बालक आहे, आणि लेकरावर बाळावर कसं असणार धनुष्य लावावं, बाण लावावं म्हणून मी हात आखडला असं प्रतापाग्य सांगू लागला. परिवारू ते सोडून ये श्रीरामाचे चरण, मग तयाशी दया येऊन तारील जाण तुझ लागी. मग तू घोडा सोड आणि रामाला शरण ये. रामचंद्राला शरण आला की शरणांगता शरण्य मीच येतू असा असणारा राम आहे, मग तुझ्यावर कृपा करेल. ऐसे ऐकून भाषण मग वदे सुभावनंदन, मी बांधून या श्याम कर्ण उभा ठाकलो युद्धासी. प्रतापाग्याचं बोलणं ऐकलं आणि सुभाऊचा मुलगा दमन बोलू लागला, हे बघ घोडा पकडलाय, झाडाला बांधलाय, सैन्याच्या मध्ये उभा आहे आणि त्याच्या पुढे मी आहे उभा, युद्धाला तयार आहे, मला जिंक, घोडा घेऊन जा. यावत काल पर्यंत मी असे पृथ्वीवर जित, तावत काल श्याम कर्ण तुम प्रत प्राप्त नो हे कदापि. दमनाने सांगितलं, पृथ्वी तलावरती जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला घोडा माघारी भेटणार नाही, घोडा घेण्यासाठी मला मारावा लागेल असं तो दमन बोलू लागला. मी सिद्ध असे युद्धासी समरी फोडी न काळासी, पाहे आताच पराक्रमासी बाळ कैसा असे तू. प्रतापाग्याला तो दमन बोलू लागला, तुला मी लेकरू वाटायलोय, अरे काळाचं थोबाड फोडण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे, युद्ध कर, मग मी बाळक आहे का युद्ध आहे तुला कळेल असं दमन बोलू लागला. ऐसे वदोनिया वचन धनुष्यासी लावेला भान, हा प्रतापाग्र्याचे हृदय लक्षून शेतवान सोडिले. दमनानं लगेच धनुष्याला बाण लावला, प्रतापाग्याच्या हृदयावरती 100 बाण सोडले. शंख वाजविला भयानक, तीर वीर पडला ठाक, तव प्रतापाग्र सोडी बाण अनेक, शत्रुबाण छेदावया. आणि या दमनानं 100 बाण सोडल्याबरोबर त्या बाणाचं निवारण करण्यासाठी प्रतापाग्यानं अनेक बाण सोडले. ते सुटता धनुष्यापासून जाती अति वेग करून, दमनाचे बाण ताडून पडिले
पाहिले पय भूमंडळी. आणि प्रतापाग्याने सोडलेले बाण त्या दमनाच्या बाणाचं निवारण केलं आणि ते बाण संपून गेले. ऐसे शत्रूचे कर्म पाहून कोप अविष्ट झाला दमन, मग सोडी अमित बाण सैन्य निर्णय करावा. प्रतापाग्याचा शत्रूचा पराक्रम पाहिला दमनाला राग आलेला आहे. मग आणीवार अशा प्रकारचे दुर्धर बाण त्याने घेतले आणि प्रतापाग्यावर सोडले. तयाचे योगे करून सैन्य घायाळ झाले पूर्ण, अशुद्ध प्रवाह निघाले जाण कर्म दारुण पै केले. आणि त्या दमनाच्या बाणाने त्या प्रतापाग्याचं सैन्य सगळं घायाळ झालं, जमिनीवरती पडलं. पडल्याबरोबर प्रतापाग्यानं पाहिलं, काय करतो, पाहून तयाच्या पराक्रमासी आवेश आला रायासी, मग सोडून दश मार्गानासी दमनला लाटी ताडिले. त्या दमनाचा पराक्रम पाहिला प्रतापाग्याला राग आला. 10 बाण त्या दमनाच्या कपाळावरती हे राजानं सोडले. तरी तयासी तो नगणित रण समान बाण मानी, तेने मस्तकीचे किरीट लागोनी शोभा अधिक दिसत असे. ह्या प्रतापाग्याचे 10 बाण कपाळावरती लागले. दमनाने ते मान्यच केलं नाही. ते बाणाने रक्त आलं कपाळामधून आणि ते मुकुटाला शोभिवंत दिसू लागलं. ते बाणाला मान्य केलं नाही. काय करू लागला, तैच्या वृक्षासी शाखा असती, तैसे बाण शिरी शोभती, ऐसे पाहून सर्व चित्ती आचे बहु एका झाडाला अनेक फांद्या असाव्या तशा त्या दमनाच्या डोक्यावरती या प्रतापाग्याने सोडलेले बाण दिसू लागले. बघणाऱ्या सगळ्या सैन्याला त्याचं आश्चर्य वाटू लागलं. म्हणती बालक असून सोशिले प्रखर मार्गण, मानी रजकना समान धन्य धन्य वीर. पाहणारे सैन्य म्हणू लागलं, लेकरू आहे, बालक आहे, पण प्रतापाग्य राजाचे एवढे बाण त्यानं रजकणासारखे मातीसारखे धुरळासारखे मानले गेले म्हणून धन्य वीर योद्धा आहे असं लोक म्हणू लागले. मग रक्त करुणी नयन क्षोभला जायचा प्रळय आग्न, आकर्ण धनुष्य ओढून करी ख्याती समान. मग लगेच दमनाला राग आला. आकर्ण कानापर्यंत धनुष्यबाण ओढला आणि आता अद्भुत ख्याती त्यानं केली. कशी, 3 शत बाण काढले वज्र समज वाहिले, प्रताप ग्रावरी सोडिले वेग करून ते दमनाला राग आला. 300 बाण सर्वसामान्य नाही, जे वज्रापेक्षा कठीण अशा प्रकारचे 300 बाण काढले आणि ते असणाऱ्या प्रतापाग्यावरती दमनानं सोडले. पैशा चमकती विद्युलता, तैसे बाण जाती तत्वता, तयाची दीप्ती अवलोकिता वीर नयन झाकिती. जसं आकाशामध्ये वीज चमकावी, सूर्याचं तेज असावं तसं तेजस्वी बाण होते. ते बाण पाहणाऱ्याचे डोळे दिपून जातील एवढे प्रकाशमान बाण त्यानं सोडले. सुवर्ण पिछे जया लागून धारा तीक्ष्ण खडगा समान, प्रळय काळीचा अग्नीचा झान जाळी त्रिभुवन वाटत असे. सोन्यासारखी तेजस्वी अग्नीसारखी प्रखर बाण त्रिभुवनाला जाळीला एवढं सामर्थ्य त्या बाणात होतं. बाण गेले वेग करून प्रतापाग्र्याचे हृदय भेदून, तरी वेग न होय पूर्ण म्हणून पाताळी संचरले. दमनाने सोडलेले बाण एवढे वेगाने गेले, प्रतापाग्याच्या हृदयामध्ये घुसले, पण बाणाला वेग आवरला नाही. पुन्हा पाताळापर्यंत ते बाण गेले. तरी तो परतापी वीर साहून या शत्रूचे शर, क्रोधावला जायचा वैश्वानर किंवा कृतांत दुसरा. प्रतापाग्याने त्या दमनाचे बाण सहन केले आणि सहन करून सुद्धा पुन्हा युद्धासाठी सज्ज झाला, तयार झाला. न ढळे तयाचे ठाण, ऐसा प्रताप अग्रवीर झाल, काढून सहस्रवदी बाण सोडिता झाला दमनावरी. आणि 300 बाणाचा प्रहार झालेला असताना सुद्धा न डळमळणारा डगणारा शत्रुघ्नाच्या पाठीमध्ये ही प्रतापाग्य राजा होता. सहस्त्र बाण, हजारो बाण काढले, दमनावर सोडू लागला. तयबानी करून छिन्न भिन्न झाले सैन्य, तैसेच दमनाचे रथ अश्वधान चारी पडले उतळी. आणि ते हजारो बाणानं प्रतापाग्याने सोडलेले बाणानं दमनाचं सगळं सैन्य, रथाचे 4 घोडे, सारथी मारले गेले. ध्वज तोडीला 2 बाणी, एक बाणे सुधा गोडी, तत्काळ गट प्राण करुणी
भूमीवरी पडिला. प्रतापाग्यानं जे बाण सोडले त्या बाणामध्ये रथाचे 4 घोडे सारथी मारला गेला. 2 बाणाने त्याचा ध्वज उडवला गेला असं सांगतात. एक बाणे धनुष्य भेदिले, 4 बाणी दमना ताडिले. तैसेच रथ काशी वहिले, तोडून विरत दमन एक केला. बाणाने त्या दमनाचं धनुष्य तोडलं. 4 बाणानं त्या असणाऱ्या दमनावरती प्रहार केला गेला आणि रथाच्या आखावरती 4 बाण सोडून रथ भुगा केला. क्रोधावेशे करून उठता झाला सुभावन. दुजा शंदीने बैसोन हस्ती धनुष्य घेतले. रथ भुगा झाल्यामुळे विरती झाला. रागाने उठला, दुसऱ्या रथावरती बसला, युद्धासाठी तयार झाला. धनुष्याशी टळत्कार करी, शत्रूचे बोले उत्तरी. तुझे पराक्रमाची थोरी, मजन वाटे इत केले. दमनानं धनुष्याचा चमत्कार केला आणि त्या प्रतापाग्याला बोलू लागला, एवढा पराक्रम केला पण माझं समाधान झालं नाही. माझा पराक्रम पूर्ण दाविला नसे तुझ लागून. केले असे क्रीडा कंदन, तेने पुरुषार्थी झालासी. दमनाने सांगितलं, अरे मी माझी ताकद अजून दाखवलीच नाही. क्रीडा म्हणजे लहान लेकरू जसं खेळतं तसं मी आतापर्यंत युद्ध खेळलोय लहान लेकरासारखं. अजून ताकदीनं प्रतापानं तुझ्या बरोबर युद्ध केलं नाही असं दमन बोलू लागला. आता पाहे पराक्रम जे हरपेल तुझा ग्राम. सत्वर करतांताचे धाम, तुझ लागी धावितो. आता मी युद्ध करतो, संग्राम करतो. बघ म्हणले माझं बळ किती आहे. तुझा जो भ्रम आहे ते सगळा भ्रम संपेल आणि त्या यमाच्या नगरीला तुला पाठवतो. दमन बोलू लागला, तरी होई सावधान, माझे भान करी सहन. ऐसे करून या भाषण, दशबान दमने सोडिले. तरी आता माझा बाण सहन कर असं दमनानं बोलला आणि 10 बाण प्रतापाग्यावर सोडले. भासती प्राण हरते काळ, किंवा विषमुखी व्याळ. वीरा लागतीचे कल्लोळ, होईल ऐसे वाटत असे. आणि ते बाण म्हणजे 10 बाण दमनानं सोडलेले प्राण घेतील का काय, किंवा विष असावं, काळ सर्पाच्या मुखातून विष निघावं, तशा प्रकारचे बाण भासू लागले. सुटता धनुष्यापासून जाऊन पवना समान. केला पराक्रम गहन, तयवानी सत्वरी. दमनाच्या धनुष्यापासून ते 10 बाण सुटले आणि त्या 10 बाणानं काय काय पराक्रम केला ऐका. 4 शेरी अश्वचार, मारून पडले भूवर. 4 भागीरथ साचार, मोडून या टाकीला. दमनानं जे 10 बाण सोडले त्याच्यामधले 4 बाणानं रथाचे 4 घोडे मारले. पुन्हा असणाऱ्या रथाचा सारथी मारला. अजून काय काय मारलं. एके बाणी सारथीयासी, तोरे धाडले यमसदनासी. एके बाणी प्रतापग्र्यासी, हृदया लागी भेदिले. दमनाच्या 10 बाणापैकी एक बाण सारथ्याला मारला, सारथी मेला. आणि दुसरा बाण प्रतापाग्याच्या राजाच्या हृदयावरती तो बाण लागला. ऐसे होताची सत्वर, वीरी केला जय जयकार. वाते वाजून या पार, सकळ ही आनंदले. आणि ज्या वेळेस दमनाचे बाणाचा प्रहार प्रतापाग्या राजावरती झाला त्यावेळेस दमनाच्या सैन्यानं जय जयकार केला. प्रतापाग्र्य झाला विरथ, पाहुणा आश्चर्य मानित. सकळ सेनेबाजी बोलत, दमन वीर धन्य पै. सगळ्या सैन्यामध्ये दमनाचा जय जयकार होऊ लागला. एवढा मोठा समरधीर प्रतापाग्य राजा आणि त्या राजाला ह्या दमनानं राजकुमाराने विरत केलं असं संग्रामातली लोक बोलू लागले. रायासी आश्चर्य वाटले, मग तुझ्या रतीमय सून वहिले. पुनरपीठान मांडिले, हाती धनुष्य घेऊन. आणि मग त्यावेळेस प्रतापाग्याला आश्चर्य वाटलं. जाऊ द्या म्हणले, रथ तोडला तर तोडू द्या. दुसऱ्या रथावरती बसला आणि दमनासमोर आला. रथ चालविला वेग करुणी, मग दमनसा देऊने. म्हणे वीरा तुझी करणी, मज लागी आता दाखवी का. आणि दुसऱ्या रथावरती प्रतापाग्य बसला, दमनाच्या समोर रथ आणला आणि सांगितलं, काय पुरुषार्थ आहे दाखव. तू किशोर अशी म्हणून सोडले असते जीर्ण बाण. उगाच भाललेले समान, इद तुझसी मी केले. प्रतापाग्य राजाने सांगितलं दमनाला, तू राजकुमार आहे, किशोर आहे, मुलगा आहे,
म्हणून मी बाल क्रीडा तुझ्या सोबत केली. जुने जुने कुजून गेलेले असे बाण मी सोडले होते असं तो राजा बोलू लागला. तरी तयाची आठवण तुझ असेल की पूर्ण आता प्रखर मार्गन साई आजी सुमिरा. ऐक म्हणले धमना, आतापर्यंत जे सोडले होते ते जुने जुने बाण मी सोडले होते. आता दारुण भयंकर अशा प्रकारचे निर्वाण बाण सोडतो. ते बाणाचं निवारण करून दाखव. बोलून या ऐशिवानी असंख्य बाण सोडीले ते क्षणी ते मेघा ऐसे गगनी दाटली पय चौकडे. प्रतापाग्यानं असं म्हणलं आणि बाण सोडले. ते बाण आकाशाच्या दिशेनं आकाशामध्ये जिथं पाहिजे तिथं बाण बाण दिसू लागले. न दिसे किंचित सूर्य किरण सैन्य केले आच्छादन कोणी कोणान दिसे जाण आयसा अंधकार पडिला. प्रतापाग्यानं बाण सोडले. सूर्य महाराजाला लक्षून त्या आकाशामध्ये बाणाचा मंडप टाकला. सूर्य झाकून टाकला आणि सूर्याचं प्रकाश तिथं पडायला गेलं. त्यामुळे अंधार पडला. जैसे चोरासी धरून करावी स्तंभी बंधन तैसे सकळ विरासी बाण खेळती तेव्हा ठाई ठाई. ह्या प्रतापाग्यानं अंधार केला आणि बाण सोडले. त्यामुळं बाण सुट कोण मारत हे दिसत नव्हतं. जसं चोराला खांबाला बांधून ठेवावं तसं बाण सगळ्याला लागू लागले. वीरासी वाटे शत्रू बांधती म्हणून शस्त्र प्रहार करती अंधारी न दिसत प्रती सोपर काही न ओळखे. आणि मग वीरांना वाटू लागलं आपल्यावर ज्या अर्थी बंधन आहे त्या अर्थी शत्रू आहे. म्हणून हे पण बाण मारत होते. पण अंधारात कोण कोणाला दिसत नव्हतं. आपला आहे का शत्रूचा आहे हे लक्षात येत नव्हतं. ऐसा समर चमत्कार दावी प्रतापा आग्र धुरंधर सिंहनानगरच्या पार जय वादे वाजून. अशा प्रकारचा समर पराक्रम त्या प्रतापाग्याने केला. घनघोर युद्ध दमनाच्या सैन्यासमोर केलं आणि जय जयकार होऊ लागला. ऐसे अवलोकुनी दमन करी पराक्रम दारुण धनुष्याशी लावी बाण असंख्यात ते काळी. दमनानं पाहिलं गेलं अद्भुत पराक्रम केला. धनुष्याला बाण लावला. कुठं सोडतो. वज्र पडता नगसी करी क्षणा माझी चूर्ण करी तैसे शस्त्र अस्त्र संभारी शत्रुबाण तोडित. जे प्रतापाग्यानं बाण सोडले होते आणि आकाशामध्ये जो मंडप केला होता ते बाण आधी दमनानं छेदून टाकले. सूर्य दिसायला तर पाहिजे इथं. त्याच्यामुळे त्याचं बाण सगळे तोडून टाकल्या बरोबर छेडून टाकीता शिरपटळ कटक दृष्टी झाली उजळ अंधकार नासून सकळ समरभूमी प्रकाशली. आणि दमनाचे सगळे आकाश मंडपाचे बाण सगळे तोडून टाकले. तोडून टाकल्याबरोबर सूर्य प्रकाश पडला आणि त्या रणांगणामध्ये उजेडा पडला. करुणी आयशा पराक्रमासी मग वधे प्रताप आग्रासी तव पराक्रम पाहून मानसी मज आश्चर्य न वाटे. दमनानं एवढा पराक्रम केला आणि त्या असणाऱ्या प्रतापाग्याला दमन म्हणू लागला. तुझी पराक्रम केलाय ते माझ्या मनाला योग्य वाटत नाही. आता एक वाणी करून दावित तुझे यम सदन ऐके माझे प्रतिज्ञा वचन सत्य तुझला निवेदितो. दमनाने सांगितलं आता एकच बाण सोडतो तुला मारून टाकतो. पण त्याच्या आधी मी एक शपथ घेतो. ती शपथ जरा ऐक. जरी माझ्या बाणे करून तू न पडसी भूतळी जाण तरी व्यर्थ वीरपण प्रसोनी माय वांज झाली. दमनानं शपथ घेतली आता जर ह्या बाणानं तू मेला नाही ह्या जमिनीवरती पडला नाही तर माझी असणारी आई मी जर तू मेला नाही तर माझी आई वांज जन्मेल असं समजेल. तो दमन बोलू लागला. जरी न प्यारी न तुझसी तरी सर्व पापे मजसी घडले ऐसे जाण मानसी ती कोण कोण निवेदितो. दमनानं सांगितलं प्रतापाग्य आता जर ह्या बाणानं तू मेला नाही तर जगतामधली जेवढी पाप आहेत ती सगळी पाप माझ्या मस्तकावर लागतील. कोणती कोणती. वेद निंदा जे करीती ते जाती नरक प्रती तयाचे पाप मज प्रती तुझन पाडिता लागेल. दमनानं सांगितलं वेदशास्त्राची जी निंदा करतात ते नरकाला जातात आणि त्यांना जे पाप लागतंय तेच पाप मला लागेल जर ह्या बाणानं तू मेला नाही. आता तू जरी मन विशेश्वर एवढ्या माझी महावीर
तरी न पळता स्थिर आज राहे रंगणी. जर तू स्वतःला शूरवीर धीर समजतोय तर आता तू पळून जाऊ नको, रणांगणामध्ये उभा राहा, असं दमन बोलू लागला. ऐसे बोलून या वचन बाण काळी वीर दमन. जैसा सर्प वारुळातून बाहेर येत क्रोधाने. दमनाने शपथपूर्वक प्रतिज्ञापूर्वक बोलला, भात्यामधून बाण काढला, साप वारुळामधून निघावा तसा तेजस्वी बाण त्याचा दिसू लागला. तैसा भात्यातून बाण बाहेर काढीला विषवदन. सोडीला तेव्हा वेग करून हृदय लक्षून रायाचे. वारुळातून साप निघावा तशा पद्धतीने भात्यातून बाण बाहेर काढला. प्रतापाग्याचं हृदय लक्ष केला आणि त्याच्या हृदयाच्या दिशेनं सोडला. पण तेज अवलोकून इतर वीर केले नयन. परी प्रताप आगे धैर्य धरून ठाण मांडून राहिला. बाणाच्या प्रकाशानं सगळे असणारे मूर्छित पडले, पण प्रतापाग्य तेजानं सामर्थ्यानं हातामध्ये धनुष्य बाण घेऊन सज्ज उभा राहिला. सायक नोहे हा कृतांत भासला अग्नी मूर्तिमंत. कटक संवारील समस्त आयसा प्रताप जयांगी. ज्याच्या अंगामध्ये त्या दमनामध्ये एवढं सामर्थ्य होतं ते धनुष्य बाण नाही तर काळ आहे, सगळ्या सैन्याला मारीला असं वाटू लागलं. जैसी प्रलयची सौदामिनी प्रकाश पूर्ण झळके गगनी. तैसा शरधनुष्य पासून निघाला प्राण हरणाते. आणि त्या दमनाचा बाण धनुष्यापासून निघाला, जसं आकाशामध्ये वीज चमकावी आणि त्या विजेचा उजेड सगळ्या पृथ्वीवरती पडावा तसं लख प्रकाश करत बाण निघाला. पाहुणिया निर्वाण बाण राय केले शरसंधान. असंख्य सोडीले परिनिवारण न होय तयाचे कदापि. आणि ते येत असणारा दमनाचा बाण तेजस्वी पाहिला प्रतापाग्यानं असंख्य बाण सोडले, पण येणाऱ्या बाणाला तो आवरू शकला नाही. ते तोडी ऐसा शेर नाही तया माझी प्रखर. आणि जवळी पराक्रमी वीर नसे तुझ्या कोणीही अंतकाळीला कोणीही नसतं, कोणी नव्हतं. अभिमन्यूकडे काय कमी होतं? बाप अर्जुन आहे, भाचा मामा भगवान श्रीकृष्ण आहे, पण चक्रव्यूहामध्ये गेला तेव्हा कोणी नव्हतं. तसं ह्या दमनाच्या बाणाचं निवारण करणं असा बाण त्याच्यापाशी नव्हता आणि मदतीला वाचवायला कोणी यावा असा योद्धा जवळ नव्हता. काय झालं? रायाचे हृदय भेदून प्रवेशला अंतरी बाण. तेने तत्काळ मूर्छा येऊन पडला भूमीवर तो. आणि दमनाचा बाण आला प्रतापाग्याच्या हृदयामध्ये घुसल्याबरोबर मूर्छा आली आणि उलथून जमिनीवर प्रतापाग्य राजा पडला. तथा कठीण काळ सर्व सैन्य सुटला पळ. परी सारथी असेच पळ काय करिता पैसा. ज्यावेळेस प्रतापाग्य पडला गेला त्यावेळेस बाकीचं सैन्य त्याचं पळू लागलं, पण त्याचा सारथी चपळ होता. काय केलं? रायाच्या मुखातून रुधिर वाहत असता अपार. रथावरी घालून सत्वर आणि शत्रुघ्ना जवळ पाय. त्या सारथ्यानं प्रतापाग्याच्या तोंडातून रक्त निघालेलं पाहिलं. रथावरती पडल्याबरोबर रथ तसाच माघारी फिरवला, शत्रुघ्नाच्या समोर नेऊन उभा केला. इकडे दमन वीर जाण जय शंख वाजवून. धन्य म्हणवे आपला लागून सकळ वीरा माझारी. शत्रुघ्नाच्या सैन्यामधला धीर वीर राजा प्रतापाग्याला पाडलं गेलं आणि दमन इकडे जयघोष वाद्य वाजवून स्वतःचा जय जयकार स्वतः करू लागला. शेष म्हणे वशयना पाऊस पुरण होत दमना. म्हणून म्हणे बोलवा शत्रुघ्ना मजसी युद्ध करावया. पाताळाच्या ठिकाणी शेष महाराज वत्सयानाला सांगू लागले, आता ह्या दमनाला वीर स्फुरण आलेला आहे आणि कोण तो शत्रुघ्न कुठे आहे त्याला बोलवा, असं तो बोलू लागला. आता पुढील ध्यायी जाण प्रतापाग्र्यासी पाहोन. कोपेल वीर शत्रुघ्न मग समर माझे. आता या अध्यायामध्ये दमनानं प्रतापाग्याला पाडलं आणि त्या प्रतापाग्याला घेऊन शत्रुघ्नाच्या समोर रथ उभा केला. पडलेला प्रतापाग्य पाहून शत्रुघ्नाला राग येणार आहे
आणि पुढच्या अध्यायामध्ये काय होणार आहे ऐका. ती कथा ऐकता श्रवणी आनंद वाटे श्रोत्यामनी तेरी विष्णू तयाला गोनी मी हस्त जोडून या. म्हणून आता पुढच्या अध्यायामध्ये युद्ध होणार आहे आणि ते असणारं घनघोर युद्ध ऐकत असताना श्रोत्यांना आनंद होणार आहे. दत्तदास अर्थात विष्णू बल्लाळ श्रोत्यांना हात जोडून विनंती करतात. इति श्री पद्मपुराणे पाताल खंडे शेषवास्यायन संवादे राम अश्वमेध प्रतापाग्रे परभव नाम त्रिविशोध्याय कुंडली अथ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.